परमजननी परममाता आई भारतमाता हिला प्रथमतः नमन करतो. इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी दिवस, कारण याच दिवशी या देशामध्ये संविधान लागू करण्यात आलं. परंतु 26 जानेवारी हाच दिवस का निवडला याच्या मागं एक खूप मोठी गोष्ट आहे. 26 जानेवारी 1930 हा दिवस खूप महत्त्वाचा होता या देशाच्या इतिहासातील. डिसेंबर महिन्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन व्हायचं आणि त्या काळामध्ये डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अनेक काँग्रेसची जी मीटिंग असायची, शेवटची बैठक असायची, त्यामध्ये अनेक गोष्टी ठरल्या जायच्या. 1929 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन होतं. त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या 1929च्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी एक घोषणा केली की पूर्ण स्वातंत्र्य, आणि हा पूर्ण स्वातंत्र्य दिवस 26 जानेवारी 1930 हा साजरा करण्याचं ठरलं. 26 जानेवारी 1930 हा दिवस या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्यता दिवस म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आणि हा दिवस साजरा केल्यानंतर त्यानंतर 1947 पर्यंत हा दिवस देशातील सर्व देशबांधव पूर्ण स्वतंत्रता दिवस साजरा करत होते. आणि ज्या वेळेला या देशाची राज्यघटना तयार झाली 26 नोव्हेंबर 1949, जो आज आपण संविधान दिवस साजरा करतो, त्या दिवशी या देशाची राज्यघटना पूर्ण झाली व मंजूर सुद्धा झाली. आणि मंजूर झाल्यानंतर 2 महिन्यानंतरची अशी तारीख निवडण्यात आली की ज्या तारखेचं महत्त्व या देशाच्या इतिहासामध्ये खूप मोठं होतं. रावी नदीच्या काठी 26 जानेवारी 1930 रोजी देशाचा त्या काळचा ध्वज फडकवण्यात आलेला होता. अनेक क्रांतिकारकांनी, अनेक देशबांधवांनी हा पूर्ण स्वतंत्रता दिवस साजरा केला. अनेक जण देशाचा ध्वज घेऊन सरसावलेले होते. त्यावेळेला इंग्रजांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला आणि त्याच वेळा अनेकांनी स्वतःच्या हातावरती काठ्या झेलल्या, हाताची बोटं मोडली, परंतु तो राष्ट्रध्वज तिथून खाली पडू दिला नव्हता याच दिवशी. आणि म्हणूनच आपल्या घटना समितीने ठरवलं की 26 जानेवारी 1950 याच दिवशी आपण देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करू, देशामध्ये घटनेची अंमलबजावणी करू, संविधान लागू करू. मग हे संविधान कसं होतं, त्याची निर्मिती कशी झाली आणि त्याची पार्श्वभूमी मात्र आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. सर्वात प्रथम 1922 साली महात्मा गांधींनी हे संविधान निर्मिती करावी, घटना समिती असावी असा उल्लेख न करता, घटना समिती या शब्दाचा उल्लेख न करता अशी समिती असावी असं एकदा सांगितलेलं होतं. परंतु घटना समितीचं श्रेय मात्र मानवेंद्रनाथ रॉय यांना 1934 साली त्यांनी सांगितलं की अशी घटना समिती असावी. 1938च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की घटना समिती असावी आणि ती पूर्णतः भारतीयांची असावी. 1940 साली ऑगस्ट ऑफर होती, इंग्रजांनी ऑगस्ट ऑफर आली आणि त्यामध्ये सांगितलं की मुख्यतः भारतीय असतील आणि ते घटना समिती त्यांची स्थापन करतील. 1942 साली क्रिप्स कमिशननं सांगितलं की मुख्यतः नव्हे तर पूर्ण भारतीयच आपली घटना निर्माण करतील. आणि 1946 साली शेवटी कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना, अलेक्झांडर, क्रिप्स आणि पॅथिक लॉरेन्स हे 3 मंत्री इंग्रज आलेले होते आणि त्यांनी सांगितले की ह्या देशामध्ये एक घटना समिती असेल आणि यानुसार घटना समितीची स्थापना झाली. सुरुवातीला 399 सदस्य या घटना समितीमध्ये होते. 399 सदस्य असलेली घटना समिती कार्य करू लागली. पहिलंच अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 होतं. या दिवसांमध्ये पहिलं अधिवेशन होतं, परंतु त्यावरती मुस्लिमींना बहिष्कार टाकला, कारण त्यांची पाकिस्तानची मागणी त्या काळामध्ये मान्य झाली नव्हती. आणि त्यानंतर पाकिस्तानची फाळणी झाली आणि त्यानंतर 299 सदस्यांनुसार ही घटना समिती काम करू लागली. आणि या घटना समितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची समिती मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी, तर त्याचे अध्यक्ष होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचं, माझं, या देशाचं आणि मागच्या पिढ्यांचं आणि पुढच्या पिढ्यांचं सुद्धा एक सद्भाग्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान माणूस त्या घटना समितीमध्ये होता. याचा पुढं मी दाखला देणार आहे की मसुदा समितीचं काम होतं. 7 सदस्य ही समिती होती आणि हा कच्चा मसुदा तयार करणाऱ्या व्यक्तीचंही नाव तितकंच महत्त्वाचं आहे, तितकाच विद्वान माणूस BN राव.
यांनी म्यानमारच्या राज्यघटना तयार करण्यासाठी सुद्धा काम केलेलं होतं आणि प्रचंड विद्वान माणूस ज्यांनी आपल्या घटनेचा कच्चा मसुदा तयार केला, हे कायदेशीर सल्लागार म्हणून होते. अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष म्हणून SC मुखर्जी या लोकांनी घटना समितीचं काम चालू केलेलं होतं. आणि या घटना समितीचं काम चालू होतं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या लोकांनी काम केलं. अनेक समित्या होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते संघराज्य घटना समितीचे, सरदार वल्लभभाई पटेल होते मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समितीचे. असं प्रत्येक समितीचे एक अध्यक्ष, प्रत्येकानं बहुमतानं त्या समितीच्या लोकांनी निर्णय घ्यायचा आणि ती घटनेचे अनेक गोष्टी बनवल्या जात होत्या. या जगातील सर्वोत्तम 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून ही आपल्या देशाची राज्यघटना बनलेली आहे. ही देशाची राज्यघटना बनत असताना सर्वोत्तम गोष्टी या देशाच्या राज्यघटनेत आणल्या गेल्या. असं म्हटलं जातं की इट इज अ पॅच वर्क, हे ठिगळांचं काम आहे. असं कुणी तर आपल्या राज्यघटनेवरती टीका करतं, परंतु त्याला एक खूप सुंदर उत्तर दिलं गेलं की हे सुंदर असं ठिगळांचं काम आहे. इट इज अ ब्युटिफुल पॅच वर्क. या देशाच्या संस्कृतीला अनुसरून जितकं सर्वोत्तम असेल, जितकं सर्वोत्कृष्ट असेल, तितकं आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये आणण्याचं काम या घटनाकारांनी केलेलं आहे. आणि हे सर्वोत्तम जगाच्या सर्व राज्यघटनांमधून आपल्या देशाची राज्यघटना बनत गेली. आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे काम झाल्यानंतर अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचा पूर्ण मसुदा मंजूर करण्यात आला. या राज्यघटनेच्या उद्देशिकामध्ये असं सांगितलं गेलं की आपल्याला आपल्या देशामध्ये न्याय कोणता असेल तर आर्थिक, राजकीय आणि सामाजिक न्याय आपल्याला दिला गेला या राज्यघटनेनं. स्वातंत्र्य कुठलं दिलं गेलं तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे स्वातंत्र्य आपल्याला ह्या राज्यघटनेच्या माध्यमातून मिळालं. त्याचबरोबर बंधुता, एकता, एकात्मता या तत्व सुद्धा या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला गेला. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की 1942 घटना दुरुस्ती झाली आणि त्यानंतर 1976 साली एक मूलभूत कर्तव्य नावाचा भाग आपल्या राज्यघटनेमध्ये आला. मूलभूत कर्तव्य यासाठी की आमच्या नागरिकांनी काय केलं पाहिजे आणि मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये आहेत. तर या मूलभूत हक्कांनुसार आपल्याला समानतेचा अधिकार मिळाला, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला, शोषणाविरुद्धचा अधिकार मिळाला, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. आज आपल्या शेजारचा देश चीन नावाचा देश आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहे, ताकदवान आहे, पण त्याच वेळेला त्या देशातल्या लोकांची परिस्थिती काय आहे? आज त्या लोकांना स्वतःला व्यक्त होता येतं का? कोणता तरी तत्ववेत्ता म्हणतो की सुख म्हणजे काय असतं तर सुख म्हणजे स्वातंत्र्य असतं. आज आपल्या देशामध्ये आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य आपण जे उपभोगतोय ते याच राज्यघटनेमुळे उपभोगतोय. तर हे घटनाकारांचं काम आपल्या समोर सांगत आहे मी. तर अशा माध्यमातून ह्या घटनाकारांनी काम केलं आणि त्याच वेळेला आपल्याला मूलभूत कर्तव्य दिली. आणि या मूलभूत कर्तव्यांमध्ये दुसरं कर्तव्य फार लक्षात घेण्यासारखं आहे. प्रत्येकानं आपल्या हे चित्तात ठेवलं पाहिजे. आजच्या दिवशी ह्या कर्तव्याची उद्घोषणा करण्याचं गरज मला अशी वाटते की या कर्तव्यामध्ये आपल्याला सांगितलंय की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती देणाऱ्या उदात्त आदर्शांची जोपासना करणे, की ह्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी आपल्याला त्या स्वातंत्र्य लढ्याला ज्यांनी स्फूर्ती दिली, ज्यांनी ताकद दिली, त्यांची आपण जोपासना केली पाहिजे. आणि हे ऐकल्यानंतर मला प्रश्न पडतो की आज या पुण्यामधला तो डेक्कनचा जो कॉर्नर आहे तिथून येणाऱ्या लोकांची संख्या लाखांमध्ये असेल, पण तिथंच जवळ असणारा एक इतिहासातली एक खूप मोठी घटना घडली. लोकमान्य टिळकांनी या पुण्यामध्ये स्वदेशीचा नारा दिलेला होता. प्रत्येक जण परदेशी कापडाच्या होळ्या करण्याचं ठरलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या संभाजी पुलाच्या पलीकडं एक होळी तयार केली आणि त्या होळीचं खूप मोठं स्वरूप होतं आणि त्या होळी तिथं झाली आणि तिथंच एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक स्मारक उभा केलेलं आहे. आणि तिथंच स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासनगृह आणि तिथं तैलचित्र आहेत काही. तर मला असं वाटतं की आज आपण आपलं एक मूलभूत कर्तव्य म्हणून तिथं जाऊन आपण तिथला इतिहास जाणून घेतो का? तिथं गेल्यानंतर त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास, थोर क्रांतिकारकांचा इतिहास समजून घेतो का? याच पुण्यामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला याच देशाच्या क्रांतिकारकांची व्यथा आज मी सांगणार आहे की याच देशामध्ये भगतसिंगांच्या बरोबर
तर असे सेंट्रल असेंब्लीमध्ये ज्या वेळेला बॉम्ब टाकायचे ठरलं, त्या या बहिऱ्या इंग्रज सरकारला जाग येण्यासाठी कोणतीही जीवितहानी न होता तिथं बॉम्ब टाकायचा होता. आणि तिथं बॉम्ब टाकायचा, तिथून फक्त आवाज झाला पाहिजे, कुठलीही जीवितहानी होता कामा नये, असं या भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांची साथ देणाऱ्या या क्रांतिकारकांनी ठरवलं. आणि या क्रांतिकारकांनी ठरवल्यानंतर हा बटुकेश्वर दत्त साधारणतः 20-25 वर्षाचा असेल आणि तो भगतसिंगांच्या बरोबर म्हणला की मी येणार भगतसिंगांबरोबर, तिथं अटक होईल, तिथं फाशी होईल, तिथून पुढं आपलं आयुष्य संपून जाईल, हे सगळं माहीत असताना भगतसिंगांची साथ द्यायला तयार झाला हा बटुकेश्वर दत्त. आणि बटुकेश्वर दत्त भगतसिंगांच्या बरोबर गेले आणि तिथं बॉम्ब टाकला. त्यानंतर त्यांनी आणलेले पर्चे होते, म्हणजे तिथली पत्रकं सगळ्यांना वाटली आणि ती पत्रकं प्रत्येकाला दिली आणि पत्रकं दिल्यानंतर त्या दोघांना अटक झाली. अटक झाल्यानंतर बटुकेश्वर दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. काळ्या पाण्याची शिक्षा भोगून यशस्वीरित्या बटुकेश्वर दत्त बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतरची व्यथा मात्र प्रत्येकानं ऐका की त्याच बटुकेश्वर दत्तांना स्वतःला एका सिगारेट कंपनीचा एजंट म्हणून काम करावं लागलं या स्वतंत्र भारतात. दुसऱ्या बाजूला त्या बटुकेश्वर दत्तांना एक सरकारी कामासाठी एक लायसन काढायचं होतं. ते लायसन काढण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जावा आणि तुम्ही स्वातंत्र्य सैनिक असल्याचा पुरावा घेऊन या. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांनी त्याची दखल घेतली, परंतु त्या माणसाची अवस्था अशी की पुढच्या काळामध्ये त्या माणसाला TB नावाचा रोग झाला. बटुकेश्वर दत्त ज्या क्रांतिकारकाने स्वतःचं सर्वस्व या देशाचं अर्पण करण्यासाठी, भगतसिंगांची साथ देण्यासाठी स्वतः सरसावला, या देशाच्या राष्ट्राच्या कार्यासाठी सरसावला, त्याच बटुकेश्वर दत्तांची ही अवस्था अंतकाळामध्ये होती. आणि त्या अंतकाळात असताना त्यांना भगतसिंगांची आई भेटायला आली. 1966 पर्यंत भगतसिंगांची आई जिवंत होती आणि 1966 पर्यंत जिवंत असणाऱ्या त्या भगतसिंगांची आई त्या बटुकेश्वर दत्तांच्या जवळ आली आणि बटुकेश्वर दत्त शेवटचे काही दिवस अनुभवत होते. आणि शेवटचे दिवस अनुभवत असताना त्याच वेळेला गोष्ट अशी घडली की बटुकेश्वर दत्तांच्या शेजारी शहीद भगतसिंगांची आई स्वतः तिथं आलेली आहे. आणि बटुकेश्वर दत्त आपल्या मित्राच्या, ज्याला आपण साथ दिली, त्या क्रांतिकारक जो शहीद झाला, त्याच्या आईला शेवटची इच्छा काय सांगत असतील, तर त्यांनी आपली शेवटची इच्छा सांगितली की जिथं भगतसिंगांचा अंतकाळ झाला, जिथं भगतसिंगांना आपण शेवटचा अग्नी दिला, तिथं मला अग्नी द्या. आजही भगतसिंगांच्या शेजारी बटुकेश्वर दत्तांची समाधी. तो भाग आज भारतात नाही, परंतु त्या बटुकेश्वर दत्तांनी या देशाच्यासाठी, या राष्ट्राच्यासाठी जे बलिदान केलं, जो सर्वस्वाचा त्याग केला. कर चले हम विदा जाने तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. रामप्रसाद बिस्मिलांचं एक वाक्य आहे, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. तर ह्या ताकदीनं, ह्या सर्वस्वानं थोर क्रांतिकारक या देशाचं, राष्ट्राचं काम करत होते. जाता जाता मी गोष्ट सांगणार आहे चंद्रशेखर आझादांच्या आयुष्यातली गोष्ट. आपल्याला चंद्रशेखर आझाद हे नाव माहीत आहे, परंतु त्यांचं आडनाव वास्तविक पाहता आझाद नव्हतं. त्यांचं आडनाव आहे तिवारी. आणि 1921 साली असहकार आंदोलन या देशात चालू होतं. 1921 साली असहकार आंदोलनाचं प्रचंड प्रमाणात भव्य रूप घेतलेलं होतं. त्यावेळेला हे 7 वर्षाचे चंद्रशेखर आझाद त्या आंदोलनात सहभागी झाले. त्यांना अटक करण्यात आली, 7वीत असणारे असतील. आणि त्यावेळेला अटक करण्यात आल्यानंतर चंद्रशेखर आझादांना विचारलं की तुझं नाव काय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं माझं नाव आझाद. तुम रहते कहाँ हो विचारल्यावर त्यांनी सांगितलं जेल में. त्यांना त्या मॅजिस्ट्रेटच्या समोर आणण्यात आलं. त्यानंतर त्यांना काही फटके दिले, शिक्षा दिली आणि त्याच वेळेला ते भारत माता की जय म्हणत होते. ते चंद्रशेखर आझाद. प्रत्येकाने या देशाच्या, राष्ट्राच्यासाठी त्याग केला. सुभाषबाबूंच्या आयुष्यातल्या मागच्या वर्षी आपण सुभाषबाबूंची 125वी जयंती साजरी केली. 2-3 घटना सांगून मी शेवट करणार आहे. सुभाषबाबूंच्या आयुष्यातली गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट आहे. सुभाषबाबूंचं आणि महाराष्ट्राचं नातं एक विलक्षण होतं. शिवछत्रपतींच्या विषयी सुभाषबाबूंना असणारं प्रेम विलक्षण होतं. आणि त्याच वेळेला सुभाषबाबूंची एक सभा पश्चिम महाराष्ट्रात आपल्या कराडच्या कृष्णा आणि कोयनेच्या संगमावरती होती. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावरती सुभाषबाबू येणार आहेत आणि सुभाषबाबू भाषण करणार आहेत म्हटल्यानंतर प्रत्येकाला आस लागली. प्रत्येक देशभक्ताला आस होती की सुभाषबाबूंचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, सुभाषबाबूंच्याकडे आपल्याला जायचं आहे. प्रत्येक जण त्या
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून धावत 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 पळत जसं जमल तसं सुभाषबाबूंना बघण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी येऊ लागला. आणि याच वेळेला ते नाईकबा एक देवस्थान आहे, तर त्या नाईकबाच्या तिथे एक जानुगडेवाडी नावाचं गाव आहे, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती असणार. जवळपास कराडपासून 50-60 किलोमीटर असणारं गाव. त्या गावातून एक जानुगडेवाडी नावाचा एक युवक धावत पळत चालत जसं जमल तसं त्या सुभाषबाबूंचं भाषण ऐकण्यासाठी आला. आणि भाषणानंतर सुभाषबाबूंना बघण्यासाठी हजारोंची गर्दी जमलेली होती. आणि त्याच वेळेला त्या लोकांची कडी तोडत तोडत त्या सुभाषबाबूंपाशी पोहोचला. आणि सुभाषबाबूंच्या जवळ गेल्यानंतर त्यानं त्या सुभाषबाबूंना सांगितले की बाबूजी मला एक संदेश द्या. त्यावेळेला सुभाषबाबूंनी त्याच्या कागदावरती एक संदेश लिहून ठेवला आहे. त्यांच्या पूर्वजांनी आजही तो संदेश तसाच जपून ठेवलेला आहे. त्यावरती सुभाषबाबूंनी लिहिलं की सेल्फ सॅक्रिफिकेशन अँड सेल्फ ॲसिस्नेशन टू पे फॉर युअर फ्रीडम ऑफ नेशन, की या देशासाठी तुम्हाला सर्वस्वाचा त्याग करावा लागेल, असं सुभाषबाबूंनी सांगितलं. त्याच युवकानं आझाद हिंद फौजेमध्ये स्वतः भरती झाला आणि या देशाच्या राष्ट्राच्या कामासाठी धावू लागला. सुभाषबाबूंच्या आयुष्यातली दुसरी घटना खूप आपल्याला आपण या देशासाठी काम कसं केलं पाहिजे हे सांगणार आहे. सुभाषबाबूंचं भाषण कोलालामपूरमध्ये होतं. आणि सुभाषबाबूंचं भाषण कोलालामपूरमध्ये असताना हजारोंची गर्दी जमलेली होती. आणि त्या काळामध्ये तिथं एका रबराच्या मळ्यामध्ये काम करणारी एक म्हातारी आजी होती. रबराच्या मळ्यामध्ये आपल्या देशातून तिथं स्थलांतरित झालेली ती आजी रबराच्या मळ्यात काम करायची आणि तिथं उदरनिर्वाह करायची. आणि असं काम करत असताना त्या आजीनं 2 दिवस उपाशी राहून स्वतःचे जे मोलमजुरीचे पैसे होते ते घेऊन आलेली. आणि सुभाषबाबूंचं भाषण झाल्यानंतर सुभाषबाबू आवाहन करायचे की या देशासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणता ना कोणता त्याग करा, काही ना काही समर्पण करा. त्यावेळेला त्या आजीनं स्वतः आणलेली जे पुरचुंडीमध्ये बांधून आणलेली जी रक्कम होती ती सुभाषबाबूंचा प्रत्येक जण सुभाषबाबूंच्या थैलीमध्ये प्रत्येक जण समर्पण करत होता. त्यावेळेला त्या आजीनं स्वतःजवळ असणारे जी रक्कम होती ती घेऊन आली. आणि त्या आल्यानंतर सुभाषबाबूंच्या जवळ आल्यानंतर त्या सुभाषबाबूंना सांगितलेली 2 वाक्य आहेत ती हृदयावरती कोरून ठेवण्यासारखे. त्या आजीनं तिथं काम करत असणाऱ्या 2 दिवस उपाशी राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं योगदान देण्यासाठी ती आलेली आजी सुभाषबाबूंना सांगू लागली की अरे बाळा खूप चांगलं काम करतोय, पण तू एक काम कर की या आम्ही पारतंत्र्यात जगलो, परंतु आज पुढच्या पिढ्या आपल्या सुखाने जगाव्या असं काहीतरी करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे आम्ही या देशामध्ये सुखाने जगावं यासाठी प्रत्येक जण काम करत होता. या देशामध्ये अनगिनत अशा क्रांतिकारकांनी सर्वस्वाचा त्याग करून या देशाच्या राष्ट्राला स्वातंत्र्य दिलं. आणि त्यानंतर ही घटना समिती बनली आणि या घटनेनं आपल्याला एक चांगल्या प्रकारचे संविधान दिलं घटना समितीनं. पण याच वेळेला महात्मा गांधींना भेटायला बाबू जगजीवन राम हे गेलेले होते आणि घटना समितीमध्ये त्यांना घेतलेलं होतं. आणि बाबू जगजीवन राम ज्यावेळेला महात्मा गांधींना भेटायला गेले त्यावेळेला महात्मा गांधीने खूप चांगला संदेश दिला. त्यावेळेला त्यांना संदेश दिला की तुम्ही अशा प्रकारची राज्यघटना तयार करा की जेणेकरून ह्या देशातला शेवटचा नागरिक सुद्धा आनंदात राहील. आणि अशा प्रकारची राज्यघटना देण्यासाठी अनेकांनी योगदान दिलं. तर अशा प्रकारे आपली राज्यघटना निर्माण झाली. कशासाठी आणि जगावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडा वया माय भूते आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुद्धाचे. हे जगणं कशासाठी आहे? स्वतःचं आयुष्य वैभवशाली बनवत असताना इतरांचंही आयुष्य वैभवशाली बनवावं, ताकदवान बनवावं, हा उदात्त हेतू घेऊन आम्ही काम करावं, हा इतिहासाचा आदर्श आहे. आमच्या मूलभूत कर्तव्यामध्ये दिलेलं ते 2ऱ्या नंबरचं कर्तव्य आम्हाला हे सांगतं, देशाच्या राज्यघटनेतलं हे कर्तव्य सांगतं की आम्ही देशाच्या उदात्त आदर्शांची जोपासना केली पाहिजे. आणि त्याचबरोबर स्वतः सर्व गुण संपन्न बनत असताना देशालाही तितक्या पातळीवरती नेलं पाहिजे, सर्वोच्च पातळीवरती नेलं पाहिजे, हे 8व्या नंबरचं कर्तव्य आपल्याला सांगतं. याला अनुसरून आपण या देशाचं, राष्ट्राचं काम करूया आणि हेच कार्य आपण करण्याचा संकल्प करूया. आजच्या प्रजासत्ताक दिनी इथं थांबतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. या मंडळानं हा कार्यक्रम आयोजित केला, त्याचबरोबर सर्वजण आलात आणि मनापासून ऐकलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. मंडळाचेही खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.